आता आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या चासकमान धरणाच्या समांतर असलेल्या भीमा नदीच्या या पुलावरती. या पुलाला सध्या मोठ्या प्रमाणामध्ये एक भगदाड पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. या भगदाडामुळे पर्यटकांना धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोठी दुर्घटनाही बळवण्याची शक्यता आहे. पावसाळ्यामध्ये चासकमान धरण परिसरात निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी हजारो पर्यटक भेट देत असतात. हा पूल धरणाच्या सांडव्यावरील समोरील बाजूला भीमा नदीवर असल्याने या पुलावरून पर्यटक सांडव्यामधून वाहणारे पाणी पाहत असतात. धरणाच्या चासकमान धरणाच्या खाली चासकमान धरणाच्या भिंतीला समांतर असणाऱ्या या पुलाला विविध ठिकाणी हे भगदाड पडलेला असून पुलाचे रेलिंगही तुटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तरी या पुलावरून वाहतूक अद्यापही सुरू आहे. त्यामुळे हा पूल मौत का कुवा बनलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यापूर्वीही पुलावर विविध ठिकाणी 7 ते 8 भगदाड पडल्याने पुलावरून होणारी वाहतूक बनली आहे, धोकादायक बनली आहे. मात्र धरण प्रशासन याबाबत डोळ्यावर पट्टी बांधून पाहत आहे. पुलाच्या निर्मितीनंतर यावर कोणत्याही प्रकारचे काम न केल्याने पुलावर खड्डे पडले आहेत व त्यानंतर आता पुन्हा भगदाड पडले. जवळपास 4 फूट बाय 7 फूट आकाराचे हे भगदाड असल्याने आतील स्टीलही बाहेर आले आहे. कॉन्क्रीटसाठी वापरलेली खडी, वाळू आणि सिमेंटचे प्रमाण पाहता हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट होत आहे. तरी संबंधित प्रशासनाने या पुलाचं भगदाड तातडीने बुजवून पर्यटकांना सुरक्षता देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे.